टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या भीमाशंकर परिसरामध्ये रात्रभर संततधार पाऊस सुरू झाल्याने या ठिकाणी भीमा नदीला पूर आल्याचे चित्र या ठिकाणी पाहायला मिळते। आपण सध्या आलो आहोत या ठिकाणी भीमा नदी आहे। या ठिकाणी भीमा नदीला पुराचं स्वरूप आलेलं पाहायला मिळतं। एकंदरीत मान्सून पूर्व पावसाने 7 ते 8 दिवस या ठिकाणी हजेरी लावल्यामुळे या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भीमा नदीला पूर आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। एकंदरीत भीमाशंकरचा पट्टा असेल, पाभे गाव असेल, त्यासोबत भीमा नदीलगतच्या अनेक गावं असेल, या गावांना सध्या सतर्कतेचा इशारा खरं तर देण्यात आलेला आहे। कारण की मान्सून पूर्व पावसामध्ये सध्या या नदीला मोठ्या प्रमाणामध्ये पूर आलेला एकंदरीत पाहायला मिळतो। एकंदरीत भीमाशंकरच्या पट्ट्यामध्ये अतिवृष्टी पाऊस त्या ठिकाणी पडलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि याचमुळे अनेक ठिकाणी घरामध्ये पाणी शिरलं, अनेक गावं सध्या या ठिकाणी पाण्याखाली गेलेली आपल्याला पाहायला मिळते आणि यातच सध्या भीमा नदीला पूर आल्याचं चित्र पाहायला मिळतं। ज्या पद्धतीने पाहतो की खरं तर गेले ते 10 ते 12 दिवसापासून पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यामध्ये मान्सून पूर्व जो पाऊस आहे तो पाऊस बरसताना आपल्याला पाहायला मिळते आणि या पावसामुळे शेतीचंही नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे। एकंदरीत शेतीचं नुकसानासोबत आता अनेक ठिकाणी या ठिकाणी घरामध्ये असतील पाणीसुद्धा शिरलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे। कॅमेरा अभिषेक भागेसाठी मी सुनील टीव्ही 9 मराठी, खेड, पुणे।